नमस्कार, माझं नाव श्वेता शिरोडकर. सध्या मी सार्वजनिक बांधकाम विभाग येथे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. आता माझी एम-पी-एस-सी मार्फत घेण्यात येणाऱ्या सहाय्यक नगर रचनाकार परीक्षा 2025 मध्ये निवड झाली आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सगळ्यात महत्त्वाच्या असतात त्या गोष्टी म्हणजे पेशन्स, डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी. या 3 गोष्टी जर का तुमच्याकडे असतील तर नक्कीच यश मिळतं. आणि प्लॅनिंग पण तितकीच महत्त्वाची आहे, की तुम्ही जर का गोष्टी प्लॅन केल्या प्रॉपर एक्झामची डेट आपल्याला 3 ते 4 महिन्यांआधी एक माहिती असते टेंटेटिव्ह. त्या एक्झामच्या डेटनुसार जर का आपण प्रॉपर प्लॅनिंग केलं, प्रत्येक महिन्याचं, प्रत्येक दिवसाचं की महिन्यानुसार की करून प्रत्येक दिवसामध्ये कन्व्हर्ट करून जर का तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग वाईज अभ्यास केला, तर आणि त्यामध्ये कन्सिस्टन्सी आपोआप येत जाते, की आपल्याला जेव्हा डोक्यामध्ये माहिती असतं, की आपल्या या दिवसामध्ये हे संपवायचंय आणि हे नाही संपलं तर त्याचे इम्पॅक्ट हे असतील. तर ती कन्सिस्टन्सी आपोआप येते आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये पेशन्स खूप गरजेचे असतात. खूप मोठा कालावधी असतो. एक सायकल कंप्लीट व्हायला 2 ते अडीच वर्ष जातात एम-पी-एस-सीचे. त्यामुळे पेशन्स तुम्हाला तितकेच ठेवावे लागतील, की पहिल्या अटेम्प्टमध्येच सगळ्यांचं होईल असं नाहीये. कदाचित 2 अटेम्प्ट, 3 अटेम्प्ट, 4 पण अटेम्प्ट लागू शकतात. पण ते 4 अटेम्प्ट म्हणजे 4 वर्ष नसतात. ते 4 अटेम्प्ट म्हणजे खूप वर्ष असतात. कारण 1 वर्षाची सायकल कंप्लीट व्हायलाच 1.5 ते 2 वर्ष जातात. त्यामुळे पेशन्स खूप खूप महत्त्वाचा आहे. जर का तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये अ, या गोष्टींमध्ये यायचं हे जरी ठरवत असाल, तर डोक्यामध्ये हे कॅल्क्युलेशन धरून तुम्हाला चालावं लागेल. आणि जॉब करता देखील अभ्यासाची तयारी करता येते. 2 वर्ष मी पण जॉब करत असताना अभ्यासाची तयारी केली होती या एक्झामसाठी. 2025 मध्ये माझी एक्झाम झाली. तर बफर डेज ठेवावे लागतात. कधी-कधी महत्त्वाच्या काही-काही काम येऊन जातं ऑफिसमधनं किंवा घरी आपल्याला जावं लागतं, घरापासून आपण दूर राहत असेल तर. तर त्या काळामध्ये तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंगच तुमची हेल्प करू शकतं, की तुमचा टायमिंग असेल 10 ते 5:30 किंवा 6-7 वाजेपर्यंत. तर आपल्या दिवसभरामध्ये आपल्याकडे असतात 24 तास. तर काही गोष्टींचा त्याग नक्कीच तुम्हाला करावा लागतो. काही फंक्शनसाठी तुम्ही अटेंड नाही करू शकणार. तुमच्या मैत्री-मैत्रिणींचे लग्न तुम्ही अटेंड नाही करू शकणार. घरचं एखादं फंक्शन, कार्य, पूजा जे पण असेल, ते तुम्ही अटेंड नाही करू शकणार. तर हा सगळा त्याग आहे काही गोष्टींचा, की कोणत्या पार्टीज असतील, कोणाचे बर्थडे असतील. हा सगळा त्याग तुम्हाला करावा लागतो. जेव्हा की तुम्हाला काहीतरी अचीव्ह करायचंय, काहीतरी एम तुम्ही बघितलंय, स्वतःसाठी तुम्ही काहीतरी स्वप्न बघितली आहेत. तर त्याग पण तेवढाच महत्त्वाचा आहे त्या गोष्टींसाठी. सकाळी उठल्यापासून म्हणजे की आपल्याला जॉबला जायचंय त्याच्या आधी आपल्याकडे 3 ते 4 तास आहे. तर त्या 3 ते 4 3 ते 4च तास आहे. त्यातही माझा 1 तास असाच चालला जातो. रोज मी जर का सकाळी उठून मोबाईल स्क्रोल करतीये, तर तुमच्याकडचा वेळ हा असाच वाया जाणार ना. एका दिवसाचे 3 तास, पण महिन्याचे 3 मिळून असे कित्येक तास होतात. तर हे जर का तास तुम्हाला रोज युटिलाइज करता आले, त्यानंतर तुम्ही जॉबवरून येतात. जॉबवरून आल्यानंतर तुमच्याकडे भरपूर कालावधी असतो. त्यामुळे असं नाही की तुम्ही एखादं काम वर्किंग आहे आणि तुम्ही अभ्यास नाही करू शकत, असंही नाही. काही-काहींच्या अडचणी असतात आणि त्यामुळेही त्यांना कदाचित वर्किंग करावं लागतं. तर हे म्हणून चालता येणार नाही की मी हे करत असताना हे नाही करू शकत. प्रॉपर 1 वर्ष अभ्यास केलाय तुम्ही, तर तुम्हाला रिव्हिजनच करायची आहे, तर त्यासाठी तुम्ही वर्किंग करत असताना पण प्रॉपर अभ्यास करू शकतात. त्यामुळे ठीक आहे, डेडिकेशन पूर्ण त्या गोष्टीकडे येत नाही, मीही मान्य करते. कारण की सिलेबस खूप वास्ट आहे. प्रत्येक गोष्टींचा डेप्थमध्ये जाऊन अभ्यास करायचा, कन्सेप्ट क्लिअर करायची, यासाठी 1 वर्ष तर पूर्ण तुम्हाला मेहनत करावीच लागणार आहे, सगळं काही सोडून देऊन. परंतु जर का काही कारणास्तव तुमच्याकडनं वर्किंग करावंच लागतंय, तर असा जॉब तुम्ही निवडा, की जिथे तुम्हाला अभ्यासाला पण वेळ मिळतो आहे आणि तिथेही तुम्ही अभ्यास करून पण यश मिळवू शकतात. सगळ्यांना येत्या राज्यसेवेसाठी पण शुभेच्छा. थँक यू. आणि रिलायबल अकॅडमीमध्ये मी 2024 मध्ये होते जॉइन केलेलं. तर या क्लासचा मला नक्कीच फायदा झाला आहे. बऱ्याच गोष्टींसाठी बरेच सब्जेक्ट असतील, त्या सब्जेक्टचं डेप्थमध्ये नॉलेज देण्यासाठी मला रिलायबलकडनं खूप खूप हेल्प झाली आहे. थँक यू सो मच.